नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. आणि आज मी अजिबातच थकलेली नाही आहे आणि आजचा दिवस खूप छान आहे. मी सकाळी उठली लवकर. आज मी लवकरच उठली कारण मला थोडं काम होतं. तर ते आहेत एक आमचे क्लायंट, तर त्यांच्यासाठी डब्बा बनवायचा होता. तर त्याच्यासाठी मला लवकर उठावं लागलं, पण काही हरकत नाही. तर मला आवडतं जेवण बनवायला, मला खूप आवडतं. मी थकून जाते, म्हणजे मी दमते. ते मी तुम्हाला नेहमी सांगतच असते आणि सांगायची गरज नाही, तुम्हाला दिसतच असतं. ते तुम्ही बघताच की मी किती दमते. आणि मग मला अजिबातच बोलायला पण होत नाही. पण आता मी असं बोलणार नाही आहे. मी एकदम फ्रेश आहे आणि खूप छान वाटतं आहे, मला प्रसन्न वाटतं आहे. आणि आता मन्या नाही आहे कारण तो खूप बिझी आहे आणि खूप कामं आहेत त्याला. इथेच असा लपून बसलेला असतो. गाडी घेऊन जाण्याचं काय म्हणजे असं नाटक करायला किती वेळ लागतो ना. असं गाडी काढायचं आणि निघायचं आणि नंतर तो गपचूप परत येतो आणि वरती बसून असतो. कधी कधी मी बोलून जाते चुकून की मन्या आला आहे आणि मन्याने हे खाल्लं ते खाल्लं. पूर्वी जेव्हा तो जायचा ना, तर जर्मनीला गेला तर मग त्याला 1 दिवस लागायचा आणि मग खूप काय काय गोष्टी वगैरे तो घेऊन यायचा. माझ्या फेवरेट, मला काय काय खायला आवडतं ना, आता ते घेऊन यायचा. पण आजकाल तो एका दिवसात जर्मनीला जाऊन येतो कारण तड़प ही ऐसी है रहा नहीं जाता. तर तो येतो मग परत. त्या दिवशी पण मी ते जी स्टोरी सांगितली तुम्हाला चोरीमारीची, तर त्या स्टोरीच्या वेळेला पण मी जेव्हा तुम्हाला दाखवत होती की खिडकीतून आले आणि असं ते खिडकी उघडी राहिलेली तिथून आले ते चोर भुरटे, म्हणजे आमचेच गाववाले भगतपुरीचे भगोडे. तर तिकडून येतात तसे, म्हणजे आमच्यासारखेच आहेत, पण ते आता इथे फ्लक्समबर्गला येऊन भुरटे चोर झालेले आहेत. तर ते जे चोर आहेत ते तिथून येतात खिडकीतनं. तेव्हा मी खिडकीत दाखवत होती कसं येतात, तेव्हा तुम्ही बघितलं असेल तर खिडकीमधून रिफ्लेक्शन दिसलं असेल तुम्हाला. मन्या कसा पळत आहे, तिकडून इकडून तिकडे पळतोय नुसता. तो पण आमच्या घरातला एक भुरटा चोरच आहे, इकडे तिकडे उंदरासारखा फिरत असतो. तर मी त्याला म्हटलं का आपण असं आता थोडे दिवस लोकांना सांगायला लागेल, कारण लोक जरा जास्तच बोलू लागले आहेत की तू काय काम करतोस की नाही, काय कामधंदे आहेत की नाही का. तर म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, आता मी सारखं सारखं म्हणजे तुम्हाला ठासून ठासून सांगत असते की का मन्या नाही आहे घरामध्ये, का तो ऑफिसला गेला आहे. पहिले त्याला एवढं ऑफिस नसायचं, पण आजकाल खूपच जास्त ऑफिस खेळतो मन्या. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. बापरे, मन्या इतका बिझी असतो ना, इतका बिझी असतो की आजकाल रिप्लाय द्यायला पण वेळ नाही मिळत. आजकाल आम्ही रिप्लायच देत नाही, कॉमेंट्स अशाच पडलेल्या असतात, एक नाही की दोन नाही. ह्याच्यावरनंच प्रूव्ह होतं की ते रिप्लायज जे पण काही होते ते मन्याच द्यायचा आणि इवन स्वतःला वेगवेगळ्या आयडीजने छान छान कॉमेंट पण करायच्या. पण आता तो सध्या बिझी असल्यामुळे त्याला वेळ नाही मिळत आहे कॉमेंटला रिप्लाय पण देण्याचा आणि नवीन कॉमेंट्स पण करण्याचा. त्याच्यामुळे सध्या तुम्ही बघितलं तर कॉमेंट्सना साधा हार्ट पण नाही आहे, रिप्लाय तर दूरचीच गोष्ट. खरंच ना, काही लोकांचं कसं नशीब असतं, जी गोष्ट आपण लहानपणी खेळायचो, घर घर ऑफिस ऑफिस नाही का, ते काही लोक आत्ता मोठेपणी खेळतात. जसं तू खोटं खोटं ऑफिसला जाणार, मग तू परत येणार आणि मग मी तुझ्यासाठी जेवण बनवून ठेवणार, मग तू असंच बाजूच्या नाक्यावरनं काहीतरी असं गोष्टी घेऊन येणार आपल्या मुलींसाठी आणि मग आपले असं छान असा क्यूट संसार असणार, आपले असे फ्रेंड्स असणार, जी छोटी छोटी मुलं असणार ती आपली मुलं असणार आणि आपण असणार भातुकलीच्या खेळामधले बंटी और बबली. असं कामधाम काय करत नसणार, असं फक्त इचकी टोपी उचकी असं, म्हणजे असं खोटा खोटा असं आपलं असणार ना लाईफ. असं आपण लोकांना असं फक्त आपलं खेळ दाखवणार, आपला भातुकलीचा खेळ, आणि त्याचे आपल्याला खूप खूप पैसे मिळणार. त्या पैशाने आपण खूप खूप शॉपिंग करायची. म्हणजे मी भगतपुरीला कधी असं म्हणजे ना त्या ब्रँड्सचं असं नाव पण नाही, म्हणजे कधी मला माहिती पण नव्हतं, जे म्हणजे कधी ध्यानी मनी असं काही असतं ही दुनियाच मला माहिती नव्हती. आणि असे ब्रँड्स मी आता अशी
म्हणजे अशी नावं घेते असं की हा आहे ना जिमी चू आहे आणि गुची आहे, प्राडा आहे, कोच आहे आणि व्हॉट नॉट. म्हणजे काय तुम्ही विचारू नका, असे ब्रँड्स मी ना असे उडवते अक्षरशः. हां तर पण तुम्ही कधी बघितलं आहे का मंडळी, इतकं शॉपिंग करते म्हटल्यावरती हिच्याकडे तर अशी ना कपड्यांची रास लागलेली असली पाहिजे ना. हे कपडे जातात कुठे? आता त्या दिवशी बचनेने दाखवलं तेव्हा तिच्याकडे कसं सगळं असं खचाखच भरलेलं आहे. तर आपण बाबा समजू शकतो की बरं बाबा ही शॉपिंग करते आणि कुठेतरी म्हणजे ठेवलेलं आहे. ती फुगुनी आहे, तिच्याकडे तर स्वच्छताच नाही आहे, त्याच्यामुळे ती जे शॉपिंग करते ते असंच तिच्या त्या वरच्या कबाडखान्यामध्ये सगळं पडलेलं आहे. तर त्याच्यावरून पण कळतं की ती असंच घेते आणि ठेवते. त्याच्यानंतर आपली मावशी आहे ती पण कधी कधी अधेमध्ये असं दाखवते काहीतरी कलेक्शन, किंवा तिने असं दाखवलं आहे की ती कसं काय स्टोअर करते वगैरे. तर तिचं पण आपल्याला माहिती आहे. पण ह्या बोंबलीचं ना मला काय प्रकरणच कळत नाही. एवढे पण कपडे नाही आहेत ना, जितकं ही शॉपिंग करते ना त्या मानाने कपडे कुठेच दिसत नाहीत आणि रिपीट पण होत नाहीत. तर असं तर नाही ना बाबा, तू काय ते थेफ्ट मार्केट वगैरे असं काहीतरी असतं ना आपलं युरोपियन कंट्रीजमध्ये काहीतरी असतं ना मंडळी, तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. तर तिकडे विकून तर नाही टाकत ना, OLX पे बेच दो सारखं असं प्रकार आहे तिकडे पण. तर मला वाटतं एकदा वापरते, एकदा दोनदा आणि विकून टाकत असेल. जे फारच आवडलं ते ठेवत असेल. बाकी तर जे काही ते हे घेते त्या गोष्टी किती खऱ्या आहेत किती खोट्या आहेत, का फर्स्ट कॉपी आहेत की सेकंड कॉपी आहेत ते आता तिलाच माहिती. आणि राहिली गोष्ट तो वाईज डिसिजन आहे की नाही आहे आणि स्मार्ट मूव्ह, कारण का आता इतका सेल लागला आहे तर आत्ता शॉपिंग करणं ही स्मार्ट मूव्ह आहे असं बोंबलीचं म्हणणं आहे. पण मला काय वाटतं, स्मार्ट मूव्ह तेव्हाच असते जेव्हा आपण आपल्याला गरज असताना शॉपिंग करतो. भलेही सेल लागला असू दे नसू दे, पण जेव्हा गरज आहे तेव्हा शॉपिंग करणं हे स्मार्ट मूव्ह आहे, राईट. जेव्हा गरजच नाही तर सेल आहे काय नाही काय की फरक पैंदा आहे. आता तर तू थंडीची शॉपिंग केलेली तीस आणि मग आता परत स्मार्ट मूव्ह दाखवायला सेलमध्ये शॉपिंग करायला गेली. ह्याला म्हणतात उधारिका जीना, उधारीवर जगायचं, क्रेडिट कार्डवरचं जगणं. काय चाललं आहे आपल्याकडे, किती आहे, आपण उडवतो काय, आणि खरंच आपल्याला त्या गोष्टींची गरज आहे का, की जस्ट बिकॉज आता आपल्याकडे म्हणजे हातावर पोट कसं असतं ते ना वेठबिगारी कामगारांचं, तसं झालं आहे ह्यांचं. काहीतरी कुठला तरी एक आहे ना स्टंट व्हिडिओ करायचा आणि त्या व्हिडिओचे 4 पैसे आले, त्या महिन्याची कमाई झाली की लगेच उडवायचं. असं टार्गेटच ठेवायचं की आता मला हे गोष्टी करायच्या आहेत किंवा ह्या गोष्टी येणार आहेत आता, तर मला हा खर्च होणार आहे, तर आता मला इतक्या पैशाची जरूरत लागणार आहे, तर ते कसे मॅनेज होतील, त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, कुठला स्टंट व्हिडिओ करायला लागेल किंवा कुठलं असं कंटेंट द्यावं लागेल की ज्याच्यातनं माझं हे जे प्लॅन आहे, हे जे एक्सपेंडिचर आहे ते कवर होईल, है ना. व्हेरी स्मार्ट तर आहे, स्मार्ट मूव्ह तर आहे. बोलता तर सच्चाई बोलूनच जाते तू, पण तू वेगळ्या गोष्टीसाठी बोलतेस. पण आम्ही इतके स्मार्ट आहोत की आम्हाला ते बरोबर डॉट्स कनेक्ट करता येतात. सो डोंट वरी अबाउट इट. पझल काय फक्त तुलाच सॉल्व करता येतं का? आम्हाला पण येतं. की US असायचं असं सेल, पण आता हल्ली इकडे यायला लागला आहे. आता इकडे पण सुरुवात झाली, पण आधी मुख्यतः हे US असा सेल लागायचा. आता मला जी माहिती आहे ना त्याबद्दल मी बोलते आहे, आणि ह्याच्यामध्ये खोटं असं काहीच नाही आहे. हे तर असं झालं म्हणजे खाई त्याला खवखवे. अरे आम्ही कुठे म्हणालो तू खोटं बोलते की खरं बोलते की काय बोलते, म्हणजे हेच ना, स्वतःला माहिती आहे कुछ तर आपण ती फेकाफेकी करत आहोत, तर ते कसं कव्हरअप करायचं. आधीच आपण असं लोकांना अधोरेखित करायचं की मी काही खोटं बोलत नाही आहे, जे मला माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगते. अरे
पण त्या दिवशी तर तू बोलत होती की मी इथे बसून दुसऱ्या तिसऱ्या देशाच्या गोष्टी करत नाही, दुसऱ्या ठिकाणचं बोलत नाही, मला फक्त इथलं माहिती आहे, ते सुद्धा इथलं फ्लक्झमबर्गचंच माहिती आहे, तर मी फ्लेक्झमबर्गचंच बोलते. मी साधं असं जर्मनीचं पण मला काय माहिती नाही, तर मी तिथलं पण काय बोलत नाही. तर असं मला उगाचच असं मोठ्या मोठ्या बाता करायला असं काही माहिती नसताना आवडत नाही, असं तसं. आणि आता का US चं बोलते? तिकडे तू गेलेली का? की तुला तिथली खूप माहिती आहे, की तिथे तू राहते की काय? हां, हे फालतू सगळं सेलचं वगैरे सगळं तुला बरोबर माहिती आहे. तसं तुला याचं नॉलेज आहे ना, आम्हाला ॲक्च्युली चांगल्या गोष्टींचं नॉलेज आहे. त्याच्यामुळे आम्ही पण बोलू शकतो. आले मोठी स्वतः बोलणार ते चालतं, आम्ही बोललो तर नाही. तडा कुत्ता कुत्ता, तोडा कुत्ता टॉमी. हां, शाणी. तू खोटारडी नाही आहेस, मी खोटारडी नाही आहे असं म्हटल्याने कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आहे. त्याच्यासाठी तसं वागावं पण लागतं. आपण जे बोलतो ना, ते काय बोलतोय ते जरा विचार करून बोलत जा. स्वतःच टाईम अँड अगेन प्रूव्ह करत असते की कसं खोटं बोलते, सारखं सारखं खोटं. म्हणजे नेक्स्ट लेवलचं इतकी खोटारडी बाई आहे ना ही. खोटारडी म्हणजे खोटारडी अल्ट्रा प्रो मॅक्स आहे ही. मी म्हणायला बोलली होती की आता मला काही गिफ्ट वगैरे नको आहे, सध्या तरी नको आहे. आता 1-2 महिन्यांनी आपण घेऊया, आता खूप खर्च झाला आहे, तर आता सध्या नको. नंतर मी घेईन तुझ्याकडनं. सोडणं आता मी नाहीच आहे. मी घेणार म्हणजे घेणारच. पण 2-3 महिन्यांनी आपण जेव्हा वेळ मिळेल तसा, पैसे येतील तसं आपण घेऊया. तर मी मध्ये एखादा स्टंट करेन आणि मग आपल्याकडे पैसे जमा होतील, मग आपण घेऊया. पण काय झालं की ह्यामध्ये जसा सेल आला ना, तर मुझसे रहा ही नाही गया. आणि आता मी थोडं ते फ्लक्झमबर्गमध्ये जॉबचे आणि असे काहीतरी सो कॉल्ड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, असे ठग लाईफ व्हिडिओज बनवले ना, तर लोकांना त्या बनवून मी ना चांगले पैसे कमवले थोडे बहुत. तर म्हटलं काय करणार आता, आहे तर उडवूनच टाकूया, ठेवून तरी काय उपयोग आहे ना. आपण तर वेठ बिगारी कामगारांपेक्षा पण आपलं खालची लेवल आहे, ते तरी काहीतरी मेहनत करतात. आपण तर ठगवून लोकांना पैसे कमवतो, तर ठगवलेला पैसा जास्त दिवस राहत नाही. तर त्याच्यामुळे जो आहे तर मिळालेला आहे तर उडवून टाकूया, उगाचच ठेवून देण्यात काही अर्थ नाही. म्हणून मग मी वाटच नाही बघितली. मी माझ्या शब्दांवर तशी पण ठाम नाही आहे, तर मी वाटच नाही बघितली आणि मी पटकन आपलं झडप मारली आणि घेऊन टाकली ही बॅग. आणि मला असेच ब्रॉड बेल्टचेच आवडतात, कारण मी पण अशी ब्रॉड आहे ना, तर मला सगळंच असं ब्रॉड बेल्टचंच आवडतं. तर तुम्ही गेस करू शकता की ब्रॉड बेल्टच्या काय काय गोष्टी असतात. कारण मी असे हट्टी खट्टी पार्वता माने, त्याला असं ट्यूब टॉप किंवा असे जे पातळ असं ज्या गोष्टी असतात, लेस वगैरे, अशा गोष्टी मला जमत नाहीत. मला सगळं असं हट्ट खट्ट लागतं, ब्रॉड लागतं. छोट्या मोठ्या गोष्टींनी माझं काम होत नाही. आणि मुलं किती इनोसंट असतात ना. मुलं आपलं इनोसंटली विचारतात की बाबा माझ्याकडे कधी येणार हे सगळं, माझ्याकडे तर नाहीच आहे, तुझ्याकडे खूप काही गोष्टी आहेत. स्पेशली मुली, त्यांना आवड असते ना. आणि आई अशी असल्यावरती तर मग बघायलाच नको. मग ते बघून त्यांना असं वाटायलाच लागतं की बाबा आपल्याकडे पण, आपण मोठे झाल्यावर आपल्याकडे ह्या गोष्टी येतील, आपण पण अशा गोष्टी घेऊ. तसंच वेल्लाने पण हिला विचारलं की माझ्याकडे कधी येणार, मला कधी, माझ्याकडे तर एक पण पर्स नाही आहे. तर ही म्हणे की तू आता मोठी झाली ना की मग तुझ्याकडे पण येणार. हो बरोबर. मग सांगायचं ना, ते कसं येणार ते पण सांगायचं. तुमचं बघून ठगवायला शिकणार, मग ठग लाईफ केली की अशा गोष्टी येतात. त्याच्यामुळे तुला पण येईल. लहानपणापासूनच बाळकडू दिले, काळजी नसावी. सारखं आपलं तोंडाचा पचक 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 आवाज करत असते. किती घाण वाटतं ते. मला तर वाटतं ना, ह्या बाईला ना नक्कीच, ही बाई मशरीवालीच आहे. आपण जसं म्हणतो ना, हिच्या भावाचं पण तोंड बघितलं तसंच आहे. मला वाटतं हे खानदानी मशरीवाले आहेत. हां, तर ही मशरीची आता इथे आता तिकडे नाही खाऊ शकत ना, मशरी नाही लावू शकत. मग काय करायचं, म्हणून मग आहे ना, हिने मला वाटतं निकोटीन गम वगैरे काहीतरी ती सवय सोडवायला, किंवा हिला कंट्रोल ही नाही होता, रहा ही नाही जाता, तर त्यासाठी बहुतेक गम चगळत असते. ते बहुतेक ते निकोटीनचे गमच असतील. ओढ बघितले का कसे झालेत ते.
आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला तर माहितीच आहे मला हे आवडतं, तुम्हाला तर माहितीच आहे मला ते आवडतं. अरे आम्हाला कसं माहिती असणार तुला काय आवडतं की नाही आवडत? हां, आम्ही काय तुझे कोण आहे काय? आम्ही काय मनी आहे का तुझ्या आवडीनिवडी जपायला आणि लक्षात ठेवायला आणि तुला काय पण बडबडत असते. तुम्हाला तर माहितीच आहे मला ना ह्याच्यामध्ये चण्याची डाळ आवडते, तुम्हाला तर माहितीच आहे मला ना उडदाचं घुटं आवडतं. आणि प्रत्येक वेळी कोण कोणास म्हणाले हू सेट टू हुम खेळत असते. बाई मोठी झालीस तू, एक सोडून 2-2 पोरी झाल्या तुला, तरी काय खेळण्याची हाऊस काय फिटली नाही बाईची. घर घर खेळते काय आणि हू सेट टू हुम ते वाला पण हिच्या बोलण्यावरून तो गेम पण तयार होऊ शकतो. म्हणाली मम्मा तू हे कर, मला हे खूप खावंसं वाटतंय. मी म्हटलं ठीक आहे चालेल करते. नंतर मग मन्या म्हणाले की तू ना हे बनव बोंबले, तू आज हे बनव. मग मी म्हणाली मन्याला ओके मन्या मी करते. हू सेड टू हुम? ओके मन्या मी करते. हे कोण कोणास म्हणाले? असले गेम आहे ना लिटरली, म्हणजे नावं घेऊन घेऊन असं कोण बोलतं? हिची बोलण्याची पद्धतच काहीतरी वेगळी आहे या बाईची, विचित्र. वेळेला नाव घेऊन स्वतःचं पण नाव घेते ही. मन्या म्हणाले बोंबल तू हे करशील? मी म्हणाली की ओके मी करते मन्या. म्हणजे बोंबल तू हे करशील? तर ऑब्व्हियसली ना मन्या म्हणाले तू हे करशील का असं पण बोलू शकतं ना. स्वतःचं नाव प्रत्येक वेळेला घ्यायचं म्हणजे ते मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे मंडळी, पण इतकं विचित्र वाटतं ना, इतकं विचित्र साऊंड करतं ते. तुम्ही पण नोटीस केलं आहे का? आणि काहीतरी मोठी आपली कुठली मोठी एकदम मी परिपक्व तर आहेच, काय म्हणतात परिपूर्ण अशी एक गृहिणी आहे, एक माता आहे. फक्त भगिनी नाही आहे मी. हां, भगिनीचा पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी ओव्हरऑलच कशी ऑलराऊंडर आहे ते दाखवण्याचा सतत ही बाई प्रयत्न करत असते. इतकी ऑब्सेस्ड आहे ना. आमच्या घरात म्हणे कोणालाच आवडत नव्हते पालक, मग मी ना असं करून तसं करून मला माझ्या घरच्यांना हेल्दी ठेवायला आवडतं, त्यांना ना असं चांगल्या चांगल्या गोष्टी करून घालायला आवडतात, मला कधीच कंटाळा येत नाही. मी त्यांना वेगवेगळं असं काहीतरी करून त्यांच्या पोटात जावं ह्याचं मी पुरेपूर प्रयत्न करते. आणि मग ते पहिले असे खात नव्हते, पण मी ह्यात त्यात घालून मग त्यांना हळूहळू आवडायला लागलं. अरे ते सगळं जाऊ दे, पण तू तू कधी लोकांना आवडणार ते आधी बघ. बाकी ते खाण्यापिण्याचं ते बघूया आपण, कसं आवडेल नाही आवडेल. पण तू कधी आवडणार, लोकांना आवडाबाय ते बघ. आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न करतेस ते सांग. मोठे मोठे नुसते इंस्टाग्रामला स्टेटस ठेवून काही उपयोग नाही आहे. मोठ्या मोठ्या फुशारक्या मारत असते असं की आपल्या हेटर्सला ना फक्त आन्सर द्यायचं, म्हणजे त्यांना तुमच्या कामातनं आन्सर द्या आणि इतकं चांगलं काम करा आणि इतकं चांगलं तुमचं प्रोग्रेस असलं पाहिजे ना की त्यांना त्याच्यातनंच उत्तर मिळेल असं तसं. अरे भाई, म्हणजे चांगलं काम हे कोण ठरवणार? किसने ये डिसाईड किया? कोण आहेत ते महाभाग? आधी काय ते नीट बोलायला शिक. काय ते बोलते किडनी आईड बीन्स. अगं किडनी आईड बीन नसतं गं, एक किडनी बीन्स असतं आणि एक ब्लॅक आईड बीन्स असतं ज्याला चवळी म्हणतो आपण. आणि किडनी बीन्स म्हणजे राजमा. रेड किडनी बीन्स, ब्लॅक किडनी बीन्स, वेगवेगळे म्हणजे त्याच्यामध्ये कलर असतात. ती तर आहे ना एक वेगळी स्वतःचीच वोकॅब्युलरी आहे, कायच्या कायच बोलत असते. आय किडनी बीन्स बोलते. आणि बाई जरा दम घे. नुसती आपली तुरतुर 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 इकडे तिकडे फास्ट 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 अशी सगळी आदळा आपट करत काम करत असते ना. आणि बोलते मला कधीच कंटाळा येत नाही. अरे कंटाळा येत नाही ठीक आहे, पण ते तुझ्या बॉडी लँग्वेजवरनं असं वाटत नाही. असं वाटतं की कधी एकदाचं इकडचं निपट्टे आणि काहीतरी आपट्टे धोपट्टे आणि बसते असं. बाप रे, हिला चपात्या करताना म्हणू नका किंवा साधं नुसतं असं काही ढवळत पण असेल ना भाजी वगैरे, तरी तुम्ही बघा कशी ते चमचा असा गदा 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 हलवते आणि त्या चपातीबरोबर तर कुस्तीच खेळते वाटतं. एकतर ते हात बाप रे बाप, ते त्या दिवशी दाखवत होते ना काय ते हँड क्रीम आणि हे लावून, त्या मी हिच्या हात बघते तो ही अशी जाडी जाडी बोटं आणि त्या बोटांनी असा पाकडते गोळा या थपाक थपाक करून आपटते. अरे धोपट्टे अशी ना, म्हणजे आपटी धोपटी धपाटे बनवते की चपाती बनवते का तू? कधी कधी वाटतं यायला कुस्ती खेळायला गेली असते ना तिकडे मेडल मिळवले असते पोरीने.
एकदम या चितपट करून टाकलं असतं, दना आपटलं असतं. मण्याला तर रस्ताच आपटून आपटून सरळ केलाय. त्या दिवशी आहे ना एवढं एफर्ट घेऊन बोलली ती आणि मला चिडवून दाखवते आणि ऑलरेडी आणि परत आली मूळ पदावर. परत तेच ऑड्डेडी. तुझ्या तुमसे ना हो पाएगा बोंबली, ठीक आहे. सीताफळ खा सीताफळ आणि त्या पोरींना सोडव तुझ्या शाळेतनं. आणि आपण म्हणतो दोघी जणी गेल्या तर ही म्हणते दोन्ही शाळेला गेल्या. हिची कुठली भाषा आहे रे बाबा, कहाँ से आते ये लोग यार, गावठी लोग. गावठी पण नाही, गावठी म्हणजे आता थोडा मला अपमानास्पद वाटायला लागलं आहे बिचारे, कारण सगळे असे नसतात. एक गावठी नाही, ते गवाठी आहेत, गवाठी. इकडून तिकडून कंटेंट धापते आणि मिक्स करून दाखवते, म्हणजे कोणाला ना पत्ता लागायला नको. पण मला सगळं कळतं की कुठून आणि स्पेशली ना आता मावशी एकदम फुल ऑन टार्गेट आहे. आता तर ती गेली आहे ना दुसरी, ती तर फिरायला गेली आहे, तर तिचं काही कॉपी नाही करू शकत, ते होऊच शकत नाही. कारण ते कॉपी करायचं म्हटलं तर आता स्वतःला कुठेतरी जावं लागेल. ते तर जाईलच आता ही, बघा तुम्ही आता क्रिसमसमध्ये त्याचा फुल जुगाड आता लावते. आता नेक्स्ट पेमेंट वगैरे आला ना त्याच्यातनं एक ट्रिप होणारच आहे. आता दणदणीत पेमेंट कसं येईल, आपला एक नेक्स्ट आउटिंग कसं काय फिक्स होईल त्याच्या प्रयत्नात आहे ती. तर आता सध्या मग तिने मावशीला धरले. काय तर विंटर स्किन केअर दाखवते. मी असं हे लावते, मी ते लावते, मी सनस्क्रीन लावते. एक तर तो लाईट कमी कर, एवढी गोरी नाही आहे, एवढा उजेड पडलाय तुझ्यावर आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे ना तो कमी कर. तुम्हाला बघायचं असेल ना मंडळी, तुम्ही कधीतरी ना हिचं ते GRWM वालं जे व्हिडिओज असतात, शॉर्ट्स असतात, ते कधी बघा. त्याच्यामध्ये ही ऑलरेडी फिल्टर लावून आणि सगळं काही थापून बसलेली असते. त्याच्यामुळे ती जे काही अप्लाय करते, वेन यू पुट फिल्टर, तेव्हा तो फिल्टरच प्रॉमिनंटली दिसतो. त्याच्यावरती तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही काय अप्लाय करताय त्याचे शेड्स, कलर्स किंवा काही म्हणजे ते डिस्कलरेशन, चेंजेस काही तुमच्या फेसवर काहीच दिसत नाही. तो एकच फिल्टर तुम्हाला दिसतो. तर त्यामुळे जेव्हा ही ते फिल्टर वापरून बनवत असते तेव्हा ही काही म्हणजे अक्षरशः ही हायलायटर अप्लाय करू दे, त्यानंतर ही कॉम्पॅक्ट लावू दे, फाउंडेशन लावू दे, ब्लश लावू दे, आय शॅडो लावू दे, तुम्हाला एकच शेड दिसत राहते पूर्ण व्हिडिओमध्ये. तुम्हाला तिच्यामध्ये बिफोर आफ्टर एक्सेप्ट आयलायनर तुम्हाला बाकी काहीच फरक दिसणार नाही. तो ह्याचमुळे, कारण इतक्या जोरात फिल्टर लावलेला असतो, इतका भयंकर फिल्टर आणि भयंकर म्हणजे इतक्या त्या प्रकाश झोतात उभे असतात, त्यात दुसरे काही तुम्ही केलेलं चेंजेस केलेले दिसूनच येत नाहीत. इन्स्टावर एक फिल्टर आहे ब्युटिफुल स्किन, त्याच्यामध्ये तुम्ही जा आणि स्वतःला बघा, तुम्हाला कळेल मी काय बोलत आहे. आणि मी हे इयरिंग काढते आणि मग मी हे घालते, झटपट मला मिळतात आणि मग मी रात्री मग काढून ठेवते, असं करते, व्यवस्थित ठेवते, मग जागच्या जागी मला इझिली, बाबा इतका वेळ नाही आमच्याकडे आणि एवढा फालतूगिरी करायला. म्हणजे इयरिंग इज द लास्ट थिंग जे मी चेंज करण्याचा विचार करते किंवा चेंज करते. मला इतका कंटाळा आहे की सतत इयरिंग्स बदलायचे, त्याच्यामुळे मी जास्त इयरिंग्सच्या भानगडीत पण पडत नाही. गोल्डचे घातले एकदा तर तेच घालते, मग कधीतरी महिन्या 2 महिन्यांनी वाटलं तर मग ते चेंज करते, दुसरे काहीतरी घालते. सगळं कंटेंट मावशीकडनं येते. काय ते स्किन केअर, तिने विंटर केअर दाखवलं, ही विंटर केअर दाखवणार. तिने काहीतरी आपलं ज्वेलरी कलेक्शन दाखवलं तर ही दाखवणार. त्याच्यानंतर तिने सांगितलं की कसं मी सगळं व्यवस्थित ठेवते आणि कसं काय, म्हणजे त्या दिवशी तिला बोलली ना की ती सगळं व्यवस्थित ठेवते, ऑर्गनायझेशन चांगलं आहे, तर ही लगेच स्वतःचं मी सगळं व्यवस्थित ठेवते म्हणून माझ्या गोष्टी चांगल्या राहतात, म्हणून माझं सगळं व्यवस्थित राहतं, मी सगळं नीट व्यवस्थित ठेवते, मला सगळ्या वस्तूंची काळजी घेते. अगं बोंबले, तू कुठे राहते, कशी राहते, तुझं घर केवढं, तिचं घर केवढं, ती त्याच्यात काळजी घेते, तुला न काळजी घेण्याला तुला काय धाड पडली आहे, भरली आहे. डिशवॉशरमध्ये तर टाकतेस,
भांडी कुंडी फुंडी आणि सगळं काही तुझं कपडे लत्ते वगैरे तर सगळे मशीन आणि ड्रायर आणि तिच्यासारखं थोडीच आहे. ते आहे त्या ह्याच्यात मॅनेज करते. तू राहून दाखव ना, एवढं तुझ्यामध्ये चूल आहे ना, तर तिच्यासारखी लाईफ जगून दाखव. होणार आहे का तुझ्याच्याने? तर गब्बस. कॉपी तिथेच करावा ना जिथे काहीतरी मॅच असेल. कोणाचं तर कोणाशी काही कॉपी करायला जाऊ नये. तू काय तिच्यासारखं करून दाखवल्याने, स्वतःचे गुणगान स्वतः गायल्याने मी तुझी तारीफ करणार नाही आहे. चल बघ इकडून. हे सगळ्यात घाणेरडा गुण म्हणजे या बोंबलीचा, एकतर लोकांचं कॉपी करते ती करते, वरून त्यांनाच तोंडावर पाडते आणि स्वतःला जास्त शाणी दाखवण्याचा प्रयत्न करते. आजचंच उदाहरण घ्या. आज काहीतरी मोठ्या मोठ्या भाषण देत होती की कसं काय अचानक हिला आपलं योगा आठवलं आणि तिथे योगासे योगा करायला बसली होती. दाखवायला आपल्याला मोठी गरिबांची पिंपल पकडिया दाखवायला बसली तिकडे, एक्सपोज करायला. आणि सांगते की आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि मी माझी घेतच असते. मी वेळोवेळी स्वतःची काळजी घेते, स्वतःसाठी वेळ काढते. सगळं आपण केलं पाहिजे, स्वतःसाठी केलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. पण मी हे मान्य करते की काही लोकांना नाही मिळत वेळ करायला, कारण कितीतरी लेडीज वर्किंग असतात, तर त्यांना त्यांच्या कामातनं वेळ नाही मिळत. काही जण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात, तर तिथे त्यांना वेळ नाही मिळत. समझ रहे हो मंडळी? समझ रहे हो ये कहाँ से आ रहा है? ये ज्ञान वाटप कहाँ से हो रहा है? हां, हिचं डोकं तर नाहीच आहे या मठ्ठबाईचं. हे आपलं ऐकून बोलते मोठ्या हुशाऱ्या. ते मावशीचं शेकलं आहे ना प्रकरण, हां, सेल्फ केअरचं. तिला धुतली ना, तर ही जास्ती शाणी झाली आणि तिचं ऐकून तिला कसं हे करते, म्हणजे बोलते की हे सगळं मी माझ्यासाठी करते. मी तुम्हाला शक्य असेल तर करा, नसेल तर नाही केलं तरी चालेल. मी कोणाला जबरदस्ती नाही करणार आहे आणि ह्याच्यावर मला काही बोलायचं नाही आहे. एवढं पण बोलायची गरज नव्हती. काही गरज नाही आहे. तुझं ज्ञान आहे ना, सड्डा ज्ञान सड्डेपासी रख. हट बघ. ती वहण आहे ना, तुला चांगली चेचते ना आणि तुझी चटणी बनवते ना, तीच वर्थ आहे तुझी. तसंच पाहिजे तुला. या दोघी आहेत ना, अगदी बरोबर भेटल्यात एकमेकींना. या ना नणंद आणि भावजईला ना काहीतरी ह्या दोघींचा बंदोबस्तच करायला लागेल. आणि ह्या दोघी मला तर वाटतं एकमेकींना घेऊनच डुबणार आहे. आणि ही कोणाचीच सगी नाही होऊ शकत बोंबली. काय ग मावसे मोठी, तुला जाम आठवण येत होती ना, आम्ही बोंबलला खूप मिस केलं. बोंबल बघ कशी आहे. तिला काय कोणाशी काही घेणं देणं नाही. तुमच्यावर जे प्रकरण शेकतात ना, त्याच्यातनं ती स्वतः मोठी शाणी असल्याचा आव आणते आणि सगळं स्वतःच्या साईडने वळवण्याचा प्रयत्न करते. ती मावशी तर बोलली की तुम्ही हे केलंच पाहिजे आणि येते, पण मी तर असं काही तुम्हाला वळणार नाही आहे. मी सगळ्यांना समजून घेते, मी समजून घेऊ शकते. मी कितनी महान हूँ. पक्की शाणी ग तू, लोंबडी बोंबडी चोंबडी. आणि नुसती आपली बसायचं तिकडे. आजकाल त्या सोफ्यावर बसणं सोडलं आहे. त्या सोफ्यावर चांगली रोस्ट झाली ना, तर आता तिकडे बसत नाही आता, नाहीतर चांगली भाजून निघते. म्हणून आता डायनिंग टेबल पकडलं आहे, तिकडे बसते आणि दे 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 प्रवचन देते आणि नुसती कचा 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 भांडते. हे मी स्वतःसाठी बोलते, स्वतःबद्दल बोलते. कोणी स्वतःवर ओढवून घेऊ नये. स्वतःचं असं तुम्हाला जे पटलं ते करा, नाही पटलं ते नाही केलं. मला विचारलं आहे म्हणून मी सांगते. ओके ओके, चिल चिल. थंड घे. नको बाबा, थंड नको घेऊ. आधीच तुला थंडी वाजते. उगाच चाकडी बिकडी यायची आणि जास्त थंड पडायची. चोरीची स्टोरी इतकी खोटी, इतकी फेक काही स्टोरी सांगते आणि दुसऱ्यांचं सांगण्याचा हक्क तुला कोणी दिला ग? आमच्या मैत्रिणीचं असं झालं आणि तसं झालं. हां, ते काय माहिती आहे मंडळी, ते ना जनहित में जारी असतं ना, तसं तिकडच्या गव्हर्मेंटने एक जनरल सगळ्यांना असं सेफ्टी आणि प्रिकॉशन घ्यायला सांगितलेले आहेत. तर ह्या बाईने स्वतःचीच काहीतरी स्टोरी कुकअप केली आणि काहीतरी माझ्या मैत्रिणीकडं झालं आणि ह्याच्याकडं झालं आणि त्याच्याकडं झालं म्हणून सांगते. आणि ते फ्लॅटमध्ये राहतात म्हणून. ही मोठी आडोशाला राहते. ही स्वतःच त्या दिवशी बोलली ना की आम्ही लांब राहतो म्हणून आमच्याकडे जास्त लोक कोणी येत नाहीत, कारण आम्ही लांब राहतो ना. लांब का राहतात? हां, ते फ्लॅटमध्ये का राहतात? कारण ते प्राईम लोकेशनला राहतात.
त्याच्यामुळे ते फ्लॅटमध्ये राहतात. आणि तू कुठेतरी गावठणमध्ये राहतेस ना आतमध्ये, त्याच्यामुळे गावखेड्यामध्ये, तर त्याच्यामुळे तू अशी तिकडे राहते फ्लक्झमबर्गच्या चाळीत. समजली का? मोठा शहाणपणा आडून आडून आहे ना, कसं लोकांना ना पाडायचं हे हिला माहिती आहे. कसं लोक आपल्यापेक्षा खाली आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करते. पण तू काय मोठी नाही आहेस. तुला कारण कसं ना लेवलला ठेवायचं ना हे मला पण चांगलं माहिती आहे. तर ते फ्लॅटमध्ये राहतात ना, तर तू चाळीत राहतेस फ्लक्झमबर्गच्या. सारखं आपल्या मान्या बिझी आहे सांगून आपण कसे इंडिपेंडेंट आहे आणि कसे आपण एकटंच फिरतोय ते दाखवण्याचा प्रयत्न करते. ग्रॉसरी आणायला गेलं म्हणजे काय मोठा तीर नाही मारला. आणि स्कूलमध्ये एक पॅरेंट टीचर मीटिंग अटेंड केली म्हणून काय महान काम नाही केलंस. तिथे जाऊन फक्त यस यस नो नो करून आली असेल दिस दॅटवाली. त्या दिवशी मन्याला डब्बा बनवून दिला तर कोणीतरी हिला कमेंट केलेली की इतकं सोपं नाही आहे बाहेर राहणं, बाहेर गावी राहणं काही येड्या गवाळ्याचं काम नाही आहे. हो का? तुम्ही तर रोज जसं काय बनवतच नाही. तुम्ही नाही बनवत का घरात जेवण? हां, तुम्ही तर रोज बनवत असाल. तिने एकदा बनवलं कोणत्या तरी बाहेरच्या माणसासाठी तर त्याच्यामध्ये काही येड्यागबाळ्याचं काम नाही. एवढं काय मोठं हे केलं तिने, भूषण केलं, दाखवलं. इथे भारतामध्ये आपल्या आई आजीने पिढ्यानपिढ्या असं आपल्याकडे सुट्टीला वगैरे दर शनिवारी रविवारी अक्षरशः पाहुण्यांची रेलचेल असायची आणि चांगलं चांगलं करून खायला घातलं जायचं. त्या बाईला त्या दिवशी पण म्हणजे जर ती वर्किंग वुमन असेल तर शनिवार रविवारची पण आजही आजतागायत सुट्टी नसते. कधी कधी आजही काही फॅमिलीमध्ये असं असतं की मग शनिवार रविवारी कोणतरी पाहुणेच येणार किंवा घरच्यांनाच काहीतरी, पाहुणे कशाला आपल्या घरच्यांनाच काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. मग एरवी आपण काय ना काहीतरी आपल्या कामामुळे आपल्याला रोज करणं जमत नाही, तर मग ती स्त्री विचार करते की वीकेंडलाच आपण काहीतरी छानपैकी आपले सगळे जे कुकिंग स्किल आहेत ते दाखवूया. तर त्या दिवशी तिला आराम नसतो. आणि ह्या ज्या बोंबलीसारख्या बायका आहेत ज्यांचं आपलं घरात असून पण नुसतं एकच थपथपीत काहीतरी केलं भातावर आणि चपातीबरोबर की काम झालं असं जेवण ज्या बनवतात त्यांचे गोडवे तुम्ही गाता. म्हणजे हे असे लोक स्वतः किती लेवलचे आळशी असतील, किती निठल्ले असतील की ज्यांना ह्यांचं काम छान वाटतं. आणि अजून एक महान प्रतापी बाईने लिहिलं होतं की तू तिथे जे काही बनवते ना ते नुसतं पाहूनच ते आमचं पोट भरतं आणि आम्हाला इथपर्यंत पोचतं आणि आम्हाला त्याचा सुगंध येतो, असं होतं तसं होतं. हो का? मग तुम्ही किती महिने जेवत नाही की एक दिवस तरी भुके राहिलात का? जर हिचं बघूनच तुमचं पोट भरतं तर कशाला स्वतःच्या पोटाला खाता? मग तुमचं पोट पण भरलं पाहिजे नाही का? तर हे होतं आजचं आपलं बोंबलीवरचं स्पेशल पॉडकास्ट, एक्सक्लुझिव्हली ऑन बोंबली. मन्याला यावेळेला मी बक्षला आहे कारण बहुतेक तो माझ्या तावडीतनं सुटायलाच थोडासा त्याने सटकला आहे. कामाला जातो सांगून असं झालं असेल तर बरंच आहे. बोंबलीला सांगितलं असेल बाई तुझं तू बघ, मला नाही बाबा ती काय काय बोलते उगाचच मला नको याच्यामध्ये फरफटवूस, तू बघ. तर असं झालं असेल, तुला जर उपरती झाली असेल मन्या तर व्हेरी गुड. हां, बायकोला मदत करावी पण चुकीच्या कामात साथ देऊ नये. तर येडेचाळे बंद कर. बघूया आता किती दिवस कामावर जातोस ते. तू आहे आणि मी आहे. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच संपवते आणि आपला दरवाजा बंद करते. उद्या परत उघडते नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खा प्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मा सलामा.